डोईवरती पदर घरची लक्ष्मी शेताला आली लक्ष्मी शेताला आली, घरची लक्ष्मी शेताला आली. तिनं आणली भाकर खाऊन दिला ढेकर घोडी न्यारी त्या चटणीला आली चटणीला आली, गोडी न्यारी चटणीला आली. बघा दूर गेली नजर डोईवरती पदर आणि घरची लक्ष्मी शेताला आली. शेताला आली म्हणजे काही नुसती रिकाम्या हाती आली नाही. तिनं आणली भाकर आणि खाऊन दिला ढेकर घोडी न्यारी त्या चटणीला आली. बघा आजकालच्या पनीरला सुद्धा चव नाहीये पण तिने चटणी आणलेली आहे, तिच्या चटणीला सुद्धा चव आहे. बरोबर आहे. दूर गेली नजर डोईवरती पदर घरची लक्ष्मी शेताला आली लक्ष्मी शेताला आली, टाळ्या कमी करताय. लक्ष्मी शेताला आली. तिनं आणली भाकर खाऊन दिला ढेकर घोडी न्यारी त्या चटणीला आली न्यारी चटणीला आली, गोडी न्यारी चटणीला आली. तिच्या कष्टात मोल तू राखर नको विसावा नको ती झोपर. अरे जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चालले जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चालले जीवाचा मैत्र ढवळ्यानं पवळ्या शेताला घेऊन चालल्या. जीवाचा मैत्र ढवळ्यानं पवळ्या शेताला घेऊन चालल्या. एक शेवटचं शौर्य गीत आपण घेऊयात. आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण मोठ्या थाटामाटामध्ये साजरी केलेली आहे. धन्यवाद. या ठिकाणी सोनूदादा सहारे आणि प्रशांतदादा सहारे अर्थात सहारे साऊंड प्रिन्स साऊंड्स अँड लाईट्स यांच्याकडून 250 रुपयाची भेट आलेली आहे. 251 रुपयाच्या भेटीसाठी दादा आम्ही आपले मनस्वी आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी ही एक दानपेटी आहे. पेटी असली तरी ती दानाची पेटी आहे. बघा आमच्यासारखी माणसं ज्यावेळी चळवळीत काम करतात त्यावेळी हा चळवळीचा रथ पुढे नेण्यासाठी अनेकांचे हात लागतात. जशी आम्हाला मदत केली आपण तशी एक दानपेटी इथे ठेवलेली आहे आजच्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी. तुम्ही या विचारधारेला आपला सपोर्ट म्हणून, आपली विचारधारेला आपलं दान म्हणून सगळ्यांना विनंती करतो की या दानपेटीमध्ये सुद्धा आपण आपल्या परीने आपल्याला जसं जमेल तसं या कार्यक्रमाच्या आयोजकांनी या ठिकाणी ही ठेवलेली आहे. त्यांना मदत म्हणून या ठिकाणी यामध्ये आपण आपली आर्थिक मदत या ठिकाणी करावी. आज या ठिकाणी येताना गोदामाईच्या प्रवाहातली प्रेरणा घेऊन आम्ही या ठिकाणी आलो आणि नांदेडच्या मातीतलं शब्दवैभव घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. ती शब्दांची ओंजळ आम्ही तुमच्या समोर रीती करत असताना मनस्वी आनंद झाला आणि आज या मातीमध्ये येऊन पुन्हा एकदा मी या ठिकाणी गदगद झालो. त्याचं कारण असं आहे की ही बापूंच्या स्पर्शाने, बापूंच्या इथल्या सहवासाने ही प्रेरणादायी माती आहे आणि हा सेवाग्राम तमाम भारतासाठी एक उत्तम उदाहरण आहे. आणि त्या काळामध्ये राष्ट्रीय पातळीवरची जेवढी